नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा, परीक्षेमध्ये असेच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। गीताई बघा या पुस्तकाचे लेखक विनोबा भावे गीताई या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, बांगलादेशाची निर्मिती विचारली, खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल, बांगलादेशाची निर्मिती पहा सन 1971 या वर्षी बांगलादेशाची निर्मिती झालेली आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा पहा, या ठिकाणी काय, महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं आहे? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। महाराष्ट्र धर्म बघा हे मुखपत्र विनोबा भावे यांनी सुरू केले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन विचारलाय, खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, 2 ऑक्टोबर बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन असतो। महात्मा गांधी बघा जयंती असते 2 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, सातारा येथे प्रति सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता, सातारा या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना कोणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा या ठिकाणी बघा प्रति सरकारची त्यांनी स्थापना केली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलं, केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली होती? बघा, याचे योग्य उत्तर काय पाहिजे, केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे लोकमान्य टिळकांनी बघा ही वर्तमानपत्रे सुरू केली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलं, वैदिक काळामध्ये लोकांचा प्रमुख व्यवसाय खालीलपैकी कोणता होता? याचे योग्य उत्तर काय पाहिजे, वैदिक काळामध्ये लोकांचा प्रमुख व्यवसाय या ठिकाणी शेती होता पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 पहा काय विचारलाय, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। विधवा पुनर्विवाहाला बघा मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? लॉर्ड डलहौसी यांनी केला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलं, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत असेल? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? हिमालय हा पर्वत या ठिकाणी वली या प्रकारचा तो पर्वत आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? बघा, याचे योग्य उत्तर काय पाहिजे, पंचायत राज्याची बघा शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई, हमाल, लिपिक आणि चालक बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, आपली 26 एप्रिल या ठिकाणी परीक्षा होणार आहे। आता परीक्षेला कमी वेळ आहे। बघा, ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण निवडक प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलाय, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केले होते? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण बघा सन 1991 या वर्षी केले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, डेक्कन रयत असोसिएशन बघा यांची स्थापना सन 1916 मध्ये कोणी केली? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पहा, डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना सन 1916 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी केली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा, संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कशाला म्हणतात? संसदेचे कनिष्ठ सभागृह आपण कशाला म्हणतो? लोकसभेला म्हणतो. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँड मास्टर, बघा ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळामध्ये दिला जातो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा या ठिकाणी काय विचारला? ताजमहल. ताजमहल विचारलाय कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो. ताजमहल कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. ताजमहल विचारलाय कोणत्या नदीच्या काठी आहे? तर या ठिकाणी बघा यमुना नदीच्या काठावर आहे ताजमहल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरतात? मूत्रपिंडाचे विकार. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मूत्रपिंडाच्या विकारावर बघा प्रामुख्याने डायलिसिस या ठिकाणी उपचार पद्धती वापरतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय? भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क विचारले खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहेत? मूलभूत हक्क कलम कोणता असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. कलम 12 ते 35 मध्ये पहा मूलभूत हक्क आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, म्हणजेच न्यूटनचे गतिविषयक एकूण 3 नियम आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं? सुकन्या समृद्धी खाते. सुकन्या समृद्धी खाते खालीलपैकी किती वर्षांखालील मुलींसाठी उघडता येते? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. सुकन्या समृद्धी खाते पहा 10 वर्षांखालील बघा मुलींसाठी हे खाते उघडता येते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारलाय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे? मिग विमान निर्मितीचा कारखाना कुठं आहे महाराष्ट्रामध्ये? मिग विमान निर्मितीचा कारखाना महाराष्ट्रामध्ये ओझर, जिल्हा नाशिक या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय? कॅथोड किरण. कॅथोड किरण विचारलं हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? कॅथोड किरण या ठिकाणी ऋण प्रभारित या प्रकारचे कण असतात. कॅथोड किरण हे ऋण प्रभारित. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना सन 1953 मध्ये झाली होती. यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल अली या आयोगाचे या ठिकाणी अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रपतींचा महाभियोग. राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार कलम 72 मध्ये आहे. या ठिकाणी महाभियोग विचारलाय. राष्ट्रपतींचा महाभियोग कलम बघा 61 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक अपंग दिन विचारले खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक अपंग दिन आपल्याकडे केव्हा असतो? 3 डिसेंबर. 3 डिसेंबर बघा या दिवशी जागतिक अपंग दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलेला आहे? मूळ रेखावृत्त. मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जाते? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? मूळ रेखावृत्त विचारले कोणत्या देशामधून जाते? ब्राझील, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? मूळ रेखावृत्त पहा इंग्लंड या देशामधून मूळ रेखावृत्त जाते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अपर्णा पोपट या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे अपर्णा पोपट या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? अपर्णा पोपट या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे? वेंगुर्ला सिंधुदुर्ग. आता या ठिकाणी बघा योग्य उत्तर काय पाहिजे? वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काळा घोडा. काळा घोडा हा उत्सव विचारला खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? काळा घोडा. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? काळा घोडा हा उत्सव बघा प्रामुख्याने मुंबई शहरामध्ये साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी काय? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? याचं योग्य उत्तर काय पाहिजे? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज बघा हा ग्रंथ मायकेल फुगो यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? योग्य उत्तर काय पाहिजे? महात्मा गांधीजी यांना पहा नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? लोक आयुक्त बघा पद महाराष्ट्रामध्ये सन 1972 या वर्षी हे पद अस्तित्वात आले होते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सौदी अरेबिया या देशाची राजधानी कोणती आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आले का? सौदी अरेबिया या देशाची राजधानी कोणती? इराणची राजधानी तेहरान. सौदी अरेबियाची बघा या ठिकाणी रियाद यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. जाया या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचा हा प्रश्न आहे. जाया या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. जाया म्हणजे काय? पत्नी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी ज्यांचा बघा जन्म झाला आहे आपण अशांना सहोदर असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आपण हा शब्द विचारला खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आपण बघा, आपण नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण सर्वनाम म्हणतो. म्हणजे आपण या ठिकाणी शब्द काय आहे? सर्वनाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश. बघा एखादा भूप्रदेश आहे, तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश, आपण त्याला काय म्हणतो? द्वीपकल्प. आणि बघा ज्या ठिकाणी चारही बाजूनी पाणी असते आपण त्यांना काय म्हणतो? बेट म्हणतो. आणि तिन्ही बाजूनी बघा द्वीपकल्प असे म्हणतो. विषय क्रमांक पुढचा बघा, रस्ता या शब्दाचा अनेक वचन खालीलपैकी काय होईल? रस्ता, रस्ते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, गोतावळा ही कादंबरी विचारली खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? गोतावळा ही कादंबरी कोणाची आहे? आनंद यादव यांची बघा या ठिकाणी गोतावळा ही त्यांची कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 3, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय? सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? सोडियम बायकार्बोनेट म्हणजे या ठिकाणी खाण्याचा सोडा आहे तो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट त्यांचं बघा तुरटी. कॉपर सल्फेट मोरचूत. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा या ठिकाणी IPL इंडियन प्रीमियर लीग IPLची सुरुवात विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. IPLची बघा सुरुवात सन 2008 या वर्षापासून बघा IPLची सुरुवात ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय? बावळी मुद्रा, देवळी निद्रा. बघा या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? बावळी मुद्रा, देवळी निद्रा. मग या म्हणीचा योग्य अर्थ याला काय पाहिजे? दिसण्यामध्ये बघा दिसण्यामध्ये बघा बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले. दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? पुण्याहून, ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा सर्वांनी सांगायचे. ऊनहून बघा हे प्रत्यय पंचमी विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी बघा सर्वनाम नसलेला शब्द ओळखा. कोण, स्वतः, हा, माझा. बघा सर्वनाम या ठिकाणी कोणतं नाही. बघा कोणता असेल? माझा. बघा या ठिकाणी शब्द सर्वनाम या ठिकाणी नसलेला तो शब्द आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. राम आंबा खातो वाक्य आहे, प्रयोग ओळखा. राम आंबा खातो कोणता असेल? या वाक्याचा प्रयोग कोणता असेल? बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा हे वाक्य कोणतं आहे? स्वार्थी वाक्य आहे का? विद्यार्थी वाक्य आहे का? आज्ञार्थी आहे का? संकेतार्थी. बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. संकेतार्थी बघा प्रकारचं वाक्य आहे. लघु या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. लघु म्हणजे लहान, लहानच्या विरुद्ध काय यायला पाहिजे? लघु म्हणजे लहान. विरुद्धार्थी विचारला आहे. लघु म्हणजे लहान, लहानच्या विरुद्ध मोठा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, डोळे या शब्दाचे अनेक वचन बदला. डोळे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उदरनिर्वाह म्हणजे चरितार्थ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द आहे? तत्सम शब्द या ठिकाणी कोणता असेल? घर, भूगोल, भाऊ, भाव. भूगोल बघा या ठिकाणी शब्द तत्सम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे.
प्रश्न क्रमांक 12 चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? चांगुलपणा हे बघा भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम. चांगुलपणा हे बघा या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचं नाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचं लेखन बघा प्रामुख्याने देवनागरी लिपीमध्ये केले जाते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कुसुमाग्रज यांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? कुसुमाग्रज यांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, चालू घडामोडी बघा, लिपिकसाठी बघा कम्प्युटर असेल, मॅथ असेल बघा, मागील झालेले पेपर असतील बघा, सर्वांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.